आणि कोरडे त्र्यंबकेश्वर प्रबोधन भोसले संस्थेकडून माझ्या मुलाला हे पुस्तक मिळालं त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. आपल्या सर्वांच्या कपाटात अशी काही पुस्तके असतात ज्यांनी आपल्याला खूप काही शिकवलंय, घडवलंय आणि आयुष्यात पुढे जाण्याची योग्य ती दिशा दिली. पण आज तीच पुस्तके कपाटात शांतपणे पडून आहेत. ना त्यांना कुणी वाचतंय, ना त्यातून ज्ञान पुढे येते. मित्रांनो, प्रत्येक पुस्तकामध्ये एक नवीन आयुष्य घडवण्याची ताकद असते आणि म्हणूनच आता या पुस्तकांना पुन्हा एकदा पुनर्जन्माची गरज आहे. मी कविता पालवे, प्रबोधन बहुउद्देशीय संस्था नाशिक, तुम्हा सर्वांना मनापासून आव्हान करते की तुमच्याकडे असलेली जुनी पण उपयुक्त अशी पुस्तके जसे की शालेय, स्पर्धा परीक्षा, कथा, कादंबऱ्या किंवा कोणतेही ज्ञानवर्धक साहित्य तुम्ही आम्हाला द्या. कारण आम्ही हे पुस्तके पोहोचवणार आहोत त्या दुर्गम आदिवासी पाड्यातील मुलांपर्यंत ज्यांच्यासाठी आजही एक पुस्तक म्हणजे फक्त स्वप्न आहे. त्यांच्याकडे शिकण्याची जिद्द आहे, मात्र साधनांची कमतरता आहे. तुमचं एक पुस्तक एखाद्या मुलाचं संपूर्ण भविष्य बदलवू शकतं. तुम्ही हे पुस्तके आम्हाला कुरिअर करू शकता किंवा ज्या जिल्ह्यांमध्ये आमच्या शाखा आहेत त्या शाखांमध्ये जाऊन स्वतः देखील देऊ शकतात. आणि हो, तुम्ही केलेल्या या सुंदर योगदानाबद्दल संस्थेतर्फे तुम्हाला प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. तसेच सोशल मीडियावर तुमच्या कार्याला योग्य ती प्रसिद्धी दिली जाईल. चला तर मग आपल्या कपाटात शांत बसलेल्या पुस्तकांना नवं आयुष्य देऊया आणि ज्ञानाचा हा दिवा घरोघरी पोहोचवूया. आमचा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे. त्याचबरोबर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधू शकता. धन्यवाद.